मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा 2 योजनांचे आदिवासी भवन तळोदा येथे आयोजित योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रात सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार यांच्या उपस्थितीत या योजनेचे कार्यक्रमाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सदर योजनेचे फॉर्म कार्यक्रमस्थळी भरण्यात आले व ज्या ज्येष्ठ नागरिकांचे सदर योजनेचे अर्ज भरले नसतील अशा ज्येष्ठ नागरिकांचे आमदार कार्यालय तळोदा येथे अर्ज भरण्यात येतील असे आवाहन आमदार यांनी केले. या योजनेसाठी वय वर्ष 65 वयापेक्षा जास्त, वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी, वैद्यकीय प्रमाणपत्र, महाराष्ट्राच्या रहिवासी दाखला, लाभाचे स्वरूप वार्षिक अनुदान 3000 रुपये इतके असणार आहे. व दुसरी योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, त्यामध्ये वय वर्ष 60 व त्यापेक्षा जास्त, वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत, घरातील व्यक्तींच्या नावे 4 चाकी वाहन नसावे, ट्रॅक्टर वगळून वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी अशा सदर योजनेची अटी व नियम आहेत. यावेळी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा पाडवी, जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी, शहराध्यक्ष गौरव वाणी, शिरीष माळी, दारासिंग वसावे, माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, माजी सभापती सतीश वळवी, दरबार सिंग पाडवी, सुभाष चौधरी, माजी नगरसेवक योगेश पाडवी, सचिन उदासी, गोविंदा पाडवी, विलास डामरे, योगेश पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सुनीता पवार, भरत पवार, सुबीबाई पाडवी यांच्यासह समाज कल्याण कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक सुभाष शेळके, विवेक चव्हाण, समाज कल्याण निरीक्षक प्रदीप फसावे, दिलीप कोकणी, शंकर महाजन, विजय गिरासे, कल्पना ठाकरे, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा.